नमस्कार. मी सुरेश कुलकर्णी. आज मी आपणाला प्रापंचिक दत्त या विषयावरती माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित यात अपूर्णता वाटेल, कदाचित याविषयी अनेक अभ्यासू मंडळींचं ज्ञान बरंच काही प्रदीर्घ असं असू शकतं, पण यात केलेले विचार जर आपल्याला पटत असले, आवडले तर निश्चित लेखाला किंवा चॅनलला लाईक करा आणि वाटल्यास शेअर करा. हा लेख मी सत्यबोधक समाज या आंतरराष्ट्रीय विशेषांकाच्या मासिकात यावर्षी मेच्या दिलेला आहे. त्यात सांगितलेला विचार मी आपणासमोर ठेवतो. मी सुरेश कुलकर्णी. प्रापंचिक दत्त. प्रापंचिक दत्त यासारख्या अनेक विषयांवर कीर्तनं झालेली आहेत. अभ्यास, ज्ञान खूप आहे, पण मला हा विषय का यावा? कारण या विषयावरती लेख लिहिण्याबद्दल मला विचारणा झाली. कदाचित मला जाणीव व्हावी म्हणूनच की अरे, तुझं उपास्य दैवत दत्त आहे, प्रत्यक्ष आहे, प्रकट आहे, आणि तू का असा? हो की प्रकट? का तू मला ओळखलं नाहीस? मला या प्रसंगी मी अहमदाबादला असतानाचा एक प्रसंग आठवतो. तो असा की काहीच माहीत नसलेल्या म्हणजे अहमदाबादबद्दल मला भर थंडीच्या दिवसात रात्री 12 नंतर रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा उपलब्ध नसल्यानं अचानक एक रिक्षाहून मला बसायला सांगून काही विशेष पत्ता न विचारता थेट माझ्या निवासस्थानी मंदिराच्या दाराशी रात्रीचे जास्तीचे भाडंही न घेता उलट दिलेल्या पैशातून काही पैसे परत करून जणू अजूनही यानं मला ओळखलेलं दिसत नाही असं स्मितहास्य करीत मला सोडून निघून जाणारा रिक्षावाला हा कोण होता? अर्थात यासंबंधी सविस्तर वर्णन मी माझ्या प्रकाशित झालेल्या एका आत्मचरित्र ग्रंथात सविस्तरपणे केलेलं आहे. केवळ गुरुचरित्र ग्रंथात वेळोवेळी शिष्यांच्या किंवा उपासकांच्या संकटकाळी धावून येणारे गुरु दत्त म्हणून सामोरे आले असं नाही, तर ते आजही तसेच प्रकट होतात, प्रत्यक्ष. फक्त आपण बघत नाही म्हणून दिसत नाही, एवढंच. पहा म्हणजे दिसेल असं म्हणूनच म्हणतात ना. हा अनेकांचा अनुभव खोटा आहे काय? अनुभवाच्या निश्चितीचं बीजारोहण झालं म्हणजे श्रद्धेचा अंकुर फुटतो आणि त्याचं पाळंमुळं रुजून त्याचं स्वरूप हृदयस्थ स्थित होतं, आणि हीच ती वाढ होय. निसर्गात दिसून येणारी ही वाढ ही अंतस्थही दिसते. प्रापंचिकाच्या गरजपूर्तीसाठी धावून येणारं दैवत प्रत्यक्ष दत्त अनुभवता येतं. मग ती गरज आध्यात्मिक असो, भौतिक असो की दैविक. जगतात उत्पत्ती, स्थिती, लय ह्या त्रिविद्येबरोबरच वाढ हा प्रकारसुद्धा दिसून येतो. या त्रिविध स्थितीच्या स्वरूपांचं प्रतीक त्रिमुखी दत्ताचं स्वरूप कधी एकमुखी, एकशरीरी रूपात एकवटलेलं दिसून येतं व ज्ञान, कर्म, उपासना या तिहींचं एकत्रीकरण व वाढ निदर्शनास येते. ही वाढ मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकासामध्ये दर्शन देते. जीवनानंद प्राप्त होऊन जीवनाचं समाधान हाच मोक्ष, याची देही याची डोळा अनुभवता येतो. हे सारं प्रपंचात राहून साक्षेपानं केलेल्या प्रपंचानं आणि तोच परमार्थ ठरवून घडत असतं. शेवटी
लय असला तरी पुनरुज्जीवन व पुनर्निर्मिती होतच असते. वर उल्लेखित त्रिमुखी एकशरीरी दत्त हे असं एक प्रापंचिक स्वरूपच आहे. त्यातच चारही पुरुषार्थ एकवटलेले दिसतात. वाढ धरून चारही स्थिती प्रकट होतात. सतत होणाऱ्या या वाढीचं दर्शन, वाढता शिष्यपरिवार, उत्सवाचं वाढतं स्वरूप, वाढतं ज्ञान, कर्म, उपासनेसह वाढत्या अधिकारात दिसून येतं. तेव्हा यंदा पारनेर क्षेत्री जो उत्सव आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा झाला, त्यात दिसणारी वाढ हे कशाचं द्योतक आहे? आधी गुरुचरित्रासंबंधी उल्लेख केल्याप्रमाणे गुरुदेव दत्त प्रत्येक अवतारात आपल्या भक्तांचा उद्धार करताना दिसतात. त्या भक्तांचा, शिष्यांचा संसार हाच त्यांचा प्रपंच नाही का? ज्या ज्या लोकांना त्यांनी अनुभूती दिली ते सारे प्रापंचिकच होते. याचा अर्थ प्रपंच आसक्ती देवाला आवडणारीच आहे असं नाही का? कुणालाही त्यांनी संन्यस्त हो, संन्यास घे असं सांगितलं नाही. उपासना म्हणून फलप्राप्तीसाठी जे काही व्रतादी विधी सांगितले ते प्रपंचासाठीच. गुरुचरित्राचं पारायण करणाऱ्यांच्या हे लेख नेहमी लक्षात येत असतंच. प्रयत्नाबरोबर यशासाठी प्रार्थना अगत्याचीच आहे. आपले गुरु प्रापंचिक, गुरु घराण्याचं दैवत दत्त हे प्रापंचिकच. गुरुदत्तांप्रमाणे प्रापंचिक शिष्यांच्या जीवनोद्धारासाठी डॉक्टर पारनेरकर महाराज हे प्रत्येक अवतारात कार्यरत असणार आहे. निश्चित कार्यरत असणार हे नक्की आहे. आणि हे डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांच्या कार्यावरून सुद्धा दिसून येतं. श्री गुरुचरित्राच्या अवतरणिकेत शेवटी कथन करताना दिलासा दिला आहे. या अर्थानं की गुरु गेले वाटती लोका असे असले तरी ते गुप्त रूपाने वावरत आहेत. भक्त जनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी. गुरुपीठ व गुरुतत्वाबद्दल हीच आशा प्रापंचिकानं जागृत ठेवून श्रद्धापूर्वक पोचती ठेवली पाहिजे. जीव जगत निर्माता आपल्या निर्मितीला असंच वाऱ्यावर सोडून देईल काय हो? जगताचा नियंता जगदीश्वर आपल्या निर्मितीत समाविष्ट होऊन आपला प्रपंच निर्माण करून वाढविणारा, हाती झोळी असली तरी अस्त्रही बाळगणारा, आपल्या प्रपंचास व प्रापंचिकास पारखा कसा करील व स्वतःही पारखा कसा होईल? आणि म्हणून कणकण में भगवान होऊन तो आनंदाचा दाता, आनंदाचा भोगता होऊन जगज्जीवन आनंदी करण्यातच त्यास रस दिसतो. तो रस निर्माणही करतो, जे रस देतोही व रस चाखतोही. जगत ह्या प्रापंचिक व भौतिक तर्कानुभूतीवर आधारित सत्याच्या बोधासाठी अहंकारानं निर्माण झालेल्या कल्पनांचं, संदेहांचं आपल्या मनातून बुद्ध्याच उच्चाटन करणं हे नेहमी आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आणि जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत झाली ती कृपा नाही आणि पाहिला तो देवही नाही, असं डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणत असतात. यासाठी करायचं जे जे कार्य ते धर्मकार्यच होय. ते प्रापंचिक दत्ताला साक्षी ठेवूनच जाणत्यांनी करावायचं असतं. दत्तावतारांच्या चरित्रात चमत्कार घडलेले दिसत असले तरी चमत्कारावर आपलं जीवन अवलंबून चालत नाही. चमत्कार घडतच नाही असं नाही, ते ओळखावी लागतात. मग ते आत्मिक असोत, दैवी असोत की भौतिक असोत.
कुष्ठरोग्याला संगमी स्नान करवून त्याचा कुष्ठरोग घालवून त्याला ज्ञान देणं असो, की परान्न भोजनास गेलेल्या ब्रह्मनिष्ठांना कर्ममार्ग सांगणं असो, तिघांपुरतं अन्न असताना सारं गाव भोजन करून जाणं असो, की 60 उलटलेल्या स्त्रीला पुत्रप्राप्ती असो, की वंध्या म्हशीला दुग्धोत्पत्ती असो, की मृताला जिवंत करणं असं सारं आजच्या काळामध्ये हे असंभवनीय वाटणार आहे, नाही का? चमत्कार ह्या त्या काळात उत्कट भाव भक्तिपोटी दयाघन परमेश्वराची लीला प्रपंचासक्तीसाठीचीच होती ना, अशा प्रत्यक्षास दत्तास अप्रापंचिक कसं म्हणता येईल? आजच्या बदलत्या काळात या मागील काळातील चमत्कारांना बुद्धिवाद थारात येत नसला तरी आजच्या वैज्ञानिक कालानुरूप आपल्या हातून घडणारं नाही तर कुठल्या तरी अदृश्य ईश्वरी शक्तीचं कार्य आहे याची जाणीव ज्यावर कृपा घडते ना, त्या सर्वांस होत नाही काय? या अंतराळामध्ये 9 महिने अडकून पडलेली सुनीता विल्यम्स असो, की एखाद्या बोगद्यात कित्येक दिवस अडकून पडलेले मजूर असो, सारे जिवंत सुखरूप राहतात. त्यांची पोचली गेलेली जीवनाची आशा केवळ आत्माबल म्हटलं तरी ईशशक्तीला डावलता येईल काय? अशा प्रसंगातून गेलेल्यांनाच तो अनुभव आहे. रामललाच्या मूर्तिकाराचा अनुभव काय सांगतो? या घटना प्रत्यक्षदर्शी असताना नाकारण्यात कुठला बुद्धिवाद? अशा प्रसंगी बुद्धी घातली, वापर केला तरच निर्णयाप्रत येता येतं. ज्यांच्या जीवनात देवाचा संपूर्ण हात असतो अशांच्याच जीवनात वरवर्णित गोष्टी दिसून येतात. ज्यानं अपयशातही ईश्वरी स्वरूप ओळखलेलं असतं व आलेल्या प्रसंगाला सामोरं जाणं, धैर्यानं तोंड देणं पत्करलेलं असतं, तो श्रद्धेनं अभयवृत्तीत राहतो, ईश्वराचे विस्मरण होत नाही, असं संपर्क ग्रंथात डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात. मंत्रशास्त्रदृष्ट्या म्हणजे मंत्रशास्त्र जे आहे त्याच्या दृष्टीनं देखील दत्त हे गुरु होत. श्री परशुराम श्री दत्तांकडूनच शस्त्रविद्या शिकल्याचा उल्लेख हा आढळतो. जे प्राचीन ऋषीमुनींचे हे वैचारिक तत्त्वसंशोधन हे बुद्धीचंच कार्य आहे. नवनवीन शोध लागल्यावर आधीचा मोठा वाटणारा शोध लहान वाटू लागतो. त्याचप्रमाणे आधीची मोठी वाटणारी पंचतत्वे नंतर 3 झाली. त्यानंतर ही पंच त्री नसून तरी एकच तत्व आहे हे कळल्यानंतर, म्हणजे हे ज्ञान झाल्यावर आधीची संशोधनासाठी घेतलेली महान तत्त्व जी आहे ती लहान बाळं झालीत आणि ते केवळ निर्विकार असूयारहित बुद्धीमुळे म्हणजे अनसूयेमुळे. आणि म्हणून मुखे 3 असली तरी एकाच शरीरात म्हणजे भौतिकात सारी एकवटली, समाविष्ट झाली. या काळातही आधीचे वैज्ञानिक शोध मागे पडून नवीन शोध त्यांची जागा घेतात. हे लक्षात जर घेतलं तर संशोधनात असूया, ताठरता, अहंकार हे चालत नाही. हे बुद्धीनंच, बुद्धिवादानं लक्षात घेऊन लवचिकता पत्करणं अगत्याचं आहे. तत्त्वज्ञान क्षेत्रातही हेच दिसतं. बुद्धीचा साक्षात्कार म्हणजे पूर्णवाद नव्हे तर काय? पूर्णवादच. पूर्वाचार्यांच्या तत्त्वांचं निर्विकार बुद्धीनं केलेल्या तर्कशुद्ध मंथनातून स्वरूप सिद्धांताचं पूर्णवादरूपी नवनीत प्राप्त झालं आणि आधीची तत्वे ठेंगणी वाटू लागली. आपल्यासमोर दत्त म्हणून उभा असलेला प्रपंच
लटका समजून दुर्लक्षित करता येईल काय? या भवसागरातून तारण्यास तोच एक प्रापंचिक दत्त उपयोगी आहे, हे एकच कळल्यास कळावयाचं बाकी काय राहतं? या गुरुपीठाकडून उपासकानं शिकण्यासारखं म्हणजे आपला हेकट हट्टी स्वभाव सुधारून आपल्या विकासासाठी जे काही श्रेष्ठ विचार आहेत ते आपण ग्रहण केले पाहिजेत. श्री गुरुदत्ताने देखील 24 गुरु केल्याचं आपण ऐकतो आणि आपल्या जीवनात प्रभुत्व मिळवलेल्याला जे मास्टरी ज्याला आपण म्हणतो ते मिळवलेलं असंच गुरु म्हणून स्वीकार करणं हाच दत्त धर्म आहे. हा विचार व दैविक दृष्टिकोन आजच्या महाराष्ट्रातील व देशातील वादग्रस्त व गोंधळलेली स्थिती सुधारू शकेल असे मला वाटते. मी सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे माझ्या विचारांचे प्रकटीकरण शब्दांचं म्हणजे शब्दमर्यादांचं पालन करून त्या मर्यादा लक्षात घेऊन हे माझे नसून माझ्यावर झालेल्या संस्कारातून आलेल्या विचारांवर केलेला विचार असा आहे. पण बाह्य प्रेरणा नक्कीच आहे. त्यामुळे हे मी माझं स्वयं असं कसं म्हणू, तरी त्यात काही कमी जास्त वावणेपणा व जाणवत असल्यास त्या घालवण्यात विषय तज्ज्ञांनी जरूर मार्गदर्शन करावं, म्हणजे सुधारणा करता येईल. या लेखाचा समारोप माझ्याच एका कविता संग्रहातील काही ओळींनी करतो. दत्त माझा देव दत्त माझे गुरु, अंतरात स्मरू दत्त माझा. दत्त माझा देव दत्त माझे गुरु, अंतरात स्मरू दत्त माझा. दत्त हेची गुरु दत्त हाची देव, हृदयीची ठेव दत्त माझा. दत्त हाची धर्म दत्त हेची कर्म, जीवनाचे वर्म दत्त सारे. दत्त संन्यस्त दत्त प्रापंचिक, देई सर्व सुख दत्त माझा. दत्ती धरा ध्यान दत्ती लावा मन, दत्त हे जीवन मानवाचे. दत्त 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 दत्त, करूया एकचित्त दत्त ठाई. इदं श्री दत्तात्रेयाय इदं न मम. धन्यवाद.